तर त्याच्यामध्ये प्रत्येकाने एक पोस्टर सॉरी एक इनोव्हेटिव्ह आयडिया किंवा कमीत कमी एक इनोव्हेटिव्ह आयडिया किंवा कन्सेप्ट मांडायची आहे की ज्याच्यामध्ये आपलं मायक्रोबायोलॉजीशी रिलेटेड काही इनोव्हेटिव्ह आयडिया किंवा एखादं वर्किंग मॉडेल एखादा प्रोजेक्ट बनवता येतोय का हे बघायचंय. ते लक्षात आता जस्ट तुम्ही आयडिया मांडा किंवा आयडियाचा विचार करा कोणत्या प्रकारे इनोव्हेटिव्ह कन्सेप्ट तयार करता येतील किंवा त्याच्यावर कशा प्रकारे काम करता येईल. मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे इनोव्हेटिव्ह म्हणजे काय तर आपल्या सराउंडिंग मध्ये आपण बघतो की वेगवेगळे अगदी काही प्रॉब्लेम्स असतात अगदी किरकोळ असतील डिग्रेडेशन वेस्ट डिग्रेडेशनचा असू शकतो मग ते किंवा असे प्रॉब्लेम्स ऍड्रेस करण्यासाठी किंवा ते सॉल्व्ह करण्यासाठी आपण मायक्रोबायोलॉजी आपल्या मायक्रोबायोलॉजी मधलं जे नॉलेज आहे ते कसं अप्लाय करू शकतो आणि ते कसे ओव्हरकम करू शकतो हा एक पॉइंट तुम्ही बघू शकता. म्हणजे जे वेस्ट डिग्रेडेशन असेल ऍग्रिकल्चर इंडस्ट्रीमध्ये जे वेगवेगळं वेस्ट जनरेट होतं की ते सहजासहजी डिग्रेड होत नाही. लिग्निन असेल सेल्युलोज असेल मग त्याच्या डिग्रेडेशनसाठी मायक्रो ऑर्गॅनिझम्स कसे युज करता येतील हा एक पॉइंट तुम्ही डिस्कस करू म्हणजे विचार करू शकता त्याच्यावर. किंवा अजूनही असं आहे की बऱ्यापैकी बाकीचेही फूड इंडस्ट्री रिलेटेड बरेच सगळे जनरेट होत असतं. फॉर एक्झाम्पल कायटिन असेल एक्शेल्स असतील किंवा अजून काही जे फिश मटेरियल असेल ते डिग्रेड करणारे ऑर्गॅनिझम्स यू कॅन आयसोलेट आणि त्यांच्या डिग्रेडेशन नंतर जे प्रॉडक्ट्स तयार होतील ते कुठे आपल्या वेगवेगळ्या पर्पज साठी किंवा त्याचं काही वेगळे ऍप्लिकेशन्स आहेत का हाही तुम्ही विचार करू शकता. त्याचबरोबर अजून एक अशी आयडिया म्हणजे म्हणू शकता की बायोसेन्सर्स मायक्रो ऑर्गॅनिझम्स वापरून तुम्ही काही बायोसेन्सर्स बनवता येतील का हाही विचार करू शकता. फॉर एक्झाम्पल आता जे वेगवेगळे इन्फेक्शन्स आहेत म्हणजे आता कोरोनाचं इन्फेक्शन किंवा कोरोना आपण बघतोय पॅन्डेमिक कंडिशन मध्ये त्याच्या टेस्ट बद्दल तुम्ही माहिती घेतली असेल कोणत्या टेस्ट आहेत कोणती टेस्ट रॅपिड आहे कोणाचे रिझल्ट यायला किती वेळ लागतोय हे तुम्ही बऱ्यापैकी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग अशी अजूनही काही डिसीजेस आहेत इन्फेक्शन्स आहेत की ज्यांचं जर वेळेत डायग्नोसिस झालं नाही तर तो इन्फेक्शन फास्ट स्प्रेड होऊ शकते किंवा त्याच्या सिव्हिअर कंडिशन डेव्हलप होऊ शकते. मग अशा वेळी पेशंटमध्ये जर ते डायग्नोसिस करण्यासाठी जर डिटेक्शन फास्ट झालं तर असं काही आपल्याला एक सेन्सर बनवता येतोय का की जेणेकरून त्या ऑर्गॅनिझमचं फास्ट डिटेक्शन पॅथोजेनिक डिटेक्शन हे फास्ट करता येईल. आलं लक्षात असा काही एखादा वेगळा विचार करून तुम्ही बघू शकता. समजतंय. आता कन्सेप्ट मांडायची आहे त्याच्यावर थेरॉटिकल काय करता येईल हा एक प्लॅन बनवायचा आणि तेव्हा तुम्ही जेव्हा कॉलेजला येईल तेव्हा आपल्याला ऍक्च्युली त्याच्यावर काम करायला मिळेल किंवा वर्किंग मॉडेल त्याचं बनवता येईल. अशा छोट्या छोट्या कन्सेप्ट सुद्धा मांडू शकता. साधारण सोमवारपर्यंत थोडासा हा विचार करून प्रत्येकी एक अशी कन्सेप्ट तुम्ही पाठवायची. ग्रुपवर पाठवा किंवा आपला हा जो मायक्रोबायोलॉजी क्लासरूमचा जो ईमेल आयडी आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही मेल करू शकता. त्याच्या लक्षात मायक्रोबायोलॉजी classroom@ycs.ac.in लक्षात त्याच्यावरही तुमच्या आयडियाज मेल करू शकता की जेणेकरून ह्या मेलला ते अटॅच राहतील. समजतंय का नोटीस सगळ्यांना आहे ना इंटरेस्ट. थोड्याशा ह्या ज्या पॅन्डेमिक आहे सिच्युएशन त्याचा यूज हा वेगळ्या प्रकारे थोडंसं करणं गरजेचं आहे. तुमचं थोडंसं आता कसं एमएससीटी ला तुम्ही जेव्हा बाहेर पडाल तेव्हा फार कंडिशन वेगळी असू शकते. नेहमीसारखी कंडिशन असणार नाहीये. रिक्रुटमेंटचा प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा ओपनिंग्स कशा आहेत त्यावेळी तुम्ही तुमच्यासाठी अपॉर्च्युनिटीज क्रिएट करणं खूप गरजेचं आहे. तुमचा बायोडेटा तुम्ही स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या प्रोजेक्टवर रिसर्चवर फील्डमध्ये जर काम केलं असेल तर तुमचा बायोडेटा अजून स्ट्रॉंग होईल. तुम्ही वेगवेगळे कोर्सेस करा. कोर्सेराचे कोर्सेस असतात स्वयंचे कोर्सेस असतात ते कोर्सेस तुम्ही करा. इथं लक्षात की जेणेकरून तुमचा बायोडेटा स्ट्रॉंग होईल आणि तुम्हाला आता थोडासा वेळ मिळतो म्हणजे तुमचा जर कॉलेजमध्ये येण्या जाण्याचा वेळ असेल प्रॅक्टिकल मधला वेळ असेल हा वाचतोय आणि घरी बराचसा वेळ मोकळा मिळतोय लेक्चर्स प्रॅक्टिकल सोडून. त्यामुळे तो वेळ तुम्ही व्यवस्थित जर मॅनेज केला तर तुम्ही जेव्हा एमएससीटी बाहेर पडाल तर तुमचं बायोडेटा स्ट्रॉंग झालेला आहे. जरी पॅन्डेमिक बॅच असं जरी तुम्हाला म्हटलं गेलं की तरी सुद्धा त्या कंडिशन मध्ये सुद्धा तुम्ही तुमच्याकडे वेगवेगळे अपॉर्च्युनिटीज आहेत की जेणेकरून तुम्ही तुमचा बायोडेटा स्ट्रॉंग बनवू शकता. तिथे लक्षात. त्यामुळे तुमच्या प्रोजेक्टवर प्रत्येकाने तुम्हाला मागच्या वर्षी एमएससी मधला प्रोजेक्ट स्टार्ट केलेले आहेत त्याच्यावर थोडंसं काम करणं चालू ठेवा. रेफरन्सिंग चालू ठेवा
आणि दुसरं जे आता जे पोस्टरसाठी जे प्रोजेक्ट निवडले गेलेले आहेत, जे मुलं निवडलेली आहेत, त्यांनी त्याच्या विशेष काम करायचंय, कारण का डेडलाईन आपल्याला 24 ते 25 तारखेची आहे. समजतंय? आणि त्यामुळे त्या आधी आपल्याला ते पोस्टर बनवून व्हिडिओ शूट वगैरे करायचं आहे, त्यामुळे फास्ट त्याच्यावर काम करायचंय. आणखीन एक नोटीस सांगितली की इनोव्हेटिव्ह सेल जो आपल्या कॉलेजमध्ये आणि डिपार्टमेंटमध्ये आहे, त्या इनोव्हेटिव्ह सेल अंडर तुमच्याकडून इनोव्हेटिव्ह कन्सेप्ट किंवा आयडियाज मागवल्या जात आहेत, येतं लक्षात. आणि या आयडिया जर पुढे म्हणजे कोणतीही छोटी छोटी आयडिया असेल, मागच्या वेळी मला वाटतं मला नसेल सांगितलं एक्झाम की एका मुलीने स्टेपलर मधल्या पिना संपलेल्या कळाव्यात म्हणून त्या स्टेपलरच्या जो पिनाचा बंच असतो त्याच्या शेवटी नेल पेंट लावलं होतं, की जेणेकरून कलर पिन यायला लागला की तिला समजायचं की हे जो बंच आहे तो संपत आलाय. आणि तुम्हाला विश्वास कदाचित बसणार नाही किंवा ऐकलं नसेल किंवा ऐकलंही असेल, त्या मुलीला त्याच्याबद्दल पेटंट मिळालं. आलं लक्षात? म्हणजे अशा साधी साधी कन्सेप्ट ते ऍडव्हान्स मध्ये तुम्ही जाऊन आयडियाज मांडू शकता. आणि जर आयडिया चांगली असेल, वर्केबल असेल, तर पुढे कॉलेज त्याला फंडिंग करेल. आपलं जे तुम्हाला CIII सेंटर आहे तिथं ती आयडिया पुढे ऍक्च्युअली त्याचं मॉडेल किंवा ऍक्च्युअली वर्क मध्ये आणण्यासाठी तुम्हाला फंडिंग किंवा जी काही मदत हवी असेल ती तुम्हाला तिथे प्रोव्हाइड केली जाईल. येते लक्षात? त्यामुळे सिरियसली या गोष्टीचा विचार करायचा. 1-2 दिवसात तुम्ही ह्या आयडियाज किंवा कॉन्सेप्ट नेटवर जरा सर्च करा. मिळालेला जो वेळ मिळतो तो तुम्ही इथे युज करणं गरजेचं आहे. समजल्यात ह्या सगळ्या नोटीस? प्रणाली चव्हाण, प्रगती, येस राहुल मॅम. काटे, त्या सगळ्या ओके. गोष्टींवर विचार करायचा आहे. आणि त्याचे रिझल्ट दिसले पाहिजेत. तुम्ही जर स्वतःहून काही केलं नाही तर मग मात्र कंडिशन खूप अवघड होऊ शकते. आता एक 6 महिने साधारण एप्रिल-मे मध्ये तुमची बॅच बाहेर पडेल. अशा वेळी तुमच्याकडे जर काही स्ट्रॉंग बायोडेटा नसेल तर मात्र मग प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे स्ट्रॉंग CV किंवा बायोडेटा करण्यासाठी अजूनही तुमच्या हातात बराचसा वेळ आहे. आणि पॅन्डेमिकची दुसरी अपॉर्च्युनिटी असेल की तुम्हाला मोकळा वेळ मिळतो. नेट वरून तुम्ही बरेचसे कोर्सेस करू शकतात. आणि आपले जे कॉलेजचे ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये पार्टिसिपेट झाला तर त्याचाही तुम्हाला खूप फायदा होईल. ठीक आहे, आपण स्टार्ट करूया. स्वातिका सारखी लेफ्ट होते मीटिंग मधून. रेंज नाहीये मॅम तिला. बर, कारण का हे तुमचं रेकॉर्ड ऍक्च्युली तुम्ही किती वेळ लेक्चर मध्ये होतात, कधी लेफ्ट झालात, कधी रिजॉईन झालात, हे सगळं ऍक्च्युली रेकॉर्ड होत असतं. आणि त्याच्या ह्याच्यावर तुमचा एकूण अटेंडन्स नोट डाऊन केला जाणार आहे. So, in last lecture, we have seen CDNA library, where we have seen the different methods or the approaches or the strategies which are used for the construction of CDNA libraries. Then we have seen the applications of CDNA library, advantages, disadvantages of CDNA library, differences between CDNA library and genomic library. Now we will start the next point, that is screening of DNA libraries. Screening of DNA libraries. So why is there need of screening of DNA library? That is, here the one question arises: how do you find a cDNA clone for the desired gene? What do you mean to find a cDNA clone for the desired gene? Suppose you have constructed the cDNA library or genomic library having the more than 1 lakh or approximately 1 lakh individual clones. आपण सुरुवातीला बघितलं होतं की जनरली कोणतीही लायब्ररी कन्स्ट्रक्ट करण्यामध्ये ज्या स्टेप्स आहेत, कॉमन स्टेप्स आहेत, त्याच्यामध्ये काय केलं जाईल? फर्स्ट इज द आयसोलेशन ऑफ जिनोमिक DNA from specific organism or construction of cDNA from mRNA
आयसोलेटेड फ्रॉम स्पेसिफिक ऑर्गॅनिझम और स्पेसिफिक टिश्यूज. mRNA आपण बाबतीत बोलतो की जिनोमिक लायब्ररी जर कन्स्ट्रक्ट करायची असेल तर पहिली स्टेप काय असेल, टू आयसोलेट द जिनोमिक DNA फ्रॉम स्पेसिफिक ऑर्गॅनिझम. अँड फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ cDNA library, the first step will be the synthesis of cDNA from mRNA, and here mRNA is isolated from specific tissues of specific organism or specific species. So here we get the DNA, either genomic or cDNA. Then this DNA is processed, means it is degraded, it means it is digested into small fragments. Then these small fragments are inserted into vector. Vector, it is the DNA carrying vehicle. So it carries the DNA from original genomic DNA or the organism from which this DNA has been isolated to recipient host or host cells. येते लक्षात. So this vector carries the DNA, and then this vector DNA is inserted into host genome. येते लक्षात. So here we get the clone or recombinant host cells. समजते का स्टेप्स काय असतील. फर्स्ट इज द आयसोलेशन ऑफ DNA, either genomic DNA or construction of cDNA from mRNA. Then these DNA molecules are fragmented into small fragments. These small fragments are inserted into vector DNA. Then this vector DNA is transformed into the host cells. So here we get the transformed host cells, or we can say recombinant clones or recombinant host cells. So the number of recombinant host cell is approximately 1 lakh or more than 1 lakh. And among these clones or among these recombinant host cells or transformed host cell, if we want to find a specific gene or a specific cDNA fragment, how is it possible? आपण कोणताही मार्कर वापरला नाही, कारण का जो cDNA आहे, जिनोमिक DNA, तो कट केलाय आणि रॅन्डमली त्याचे फ्रॅगमेंट्स ह्या वेगवेगळ्या होस्ट सेल्स मध्ये काय केले गेलेत, इन्सर्ट केले गेलेले आहेत वया व्हेक्टर DNA. इथे लक्षात, व्हेक्टर DNA मध्ये तो आधी ते फ्रॅगमेंट रॅन्डमली इन्सर्ट केले गेले आणि मग ते व्हेक्टर रिकॉम्बिनंट व्हेक्टर हा त्या होस्ट सेल मध्ये ट्रान्सफॉर्म केला गेला. समजतं. त्यामुळे जर आपल्याकडे जी लायब्ररी तयार झाली, लायब्ररी म्हणजे काय असेल, सपोज पेट्रीप्लेट, आपण जर प्लाझ्मिड वेक्टर वापरला असेल तर प्लाझ्मिड वेक्टर वापरून होस्ट सेल्स ह्या ट्रान्सफॉर्म केल्या असतील, त्यांच्यामध्ये तो टार्गेट DNA इन्सर्ट केला असेल, and these host cells are allowed to grow on the surface of agar plate. So agar plate is it represents the लायब्ररी, DNA लायब्ररी. येते लक्षात. त्या अगार प्लेटवर आलेल्या ज्या व्हेरिएबल कॉलनीज असतील, काही n नंबर ऑफ कॉलनीज असतील, दिस कॉलनीज ऍक्च्युअली रिप्रेझेंट द लायब्ररी. मग त्या कॉलनीमध्ये कुठल्या सेलमध्ये कुठला DNA इन्सर्ट केलाय, कोणता DNA फ्रॅगमेंट और टार्गेट DNA फ्रॅगमेंट इन्सर्ट केलाय, हे आपण व्हिज्युअली डिटेक्ट करू शकत नाही. येते लक्षात. समजतं का इथपर्यंत? स्क्रीनिंग करायचं म्हणजे काय करायचं, त्याची नीड का आहे, की साधारण आपण जे रिकॉम्बिनंट क्लोन्स बनवणार आहोत किंवा ट्रान्सफॉर्म होस्ट सेल्स आपल्याला मिळणार आहेत, त्यांचा नंबर हा खूप जास्त असतो. मोर दॅन 1 lakh recombinant cells or transform host cell will be formed, and among this we have to select or we have to find a specific gene or a specific cDNA फ्रॅगमेंट. समजतंय का? साधारण 1 lakh जर क्लोन तयार झाले असतील तर त्याच्यामध्ये ऍज मेनी ऍज किती DNA कॉपीज इन्सर्ट झालेल्या असू शकतात. म्हणजे जरी कन्सिडर केला की एखादा DNA किंवा एखादा cDNA फ्रॅगमेंट किंवा एखादा जीन हा रिपीटेडली त्या इंडिव्हिज्युअल क्लोन्स मध्ये इन्सर्ट केला गेला, म्हणजे 5 ते 10 क्लोन सेम टार्गेट DNA त्यांच्यामध्ये आहे. येते लक्षात. म्हणजे ऑब्व्हियसली जे क्लोन्स आहेत त्याच्यापेक्षा तो DNA फ्रॅगमेंटचा नंबर, मग तो जिनोमिक DNA असेल म्हणजे जीनचा नंबर असेल किंवा cDNA फ्रॅगमेंट्स असतील, त्यांचा नंबर हा क्लोन्स पेक्षा कमी असू शकतो. पण ऍज मेनी ऍज 50,000 डिफरंट जीन्स और डिफरंट mRNAs have been inserted into these recombinant clones or transformed clones. समजतंय का? What I'm try to telling you की जेवढे क्लोन्स आहेत, ज्यांचा जेवढा नंबर वाढलेला आहे, त्या वाढलेल्या नंबर मधून आपल्याला एक सिंगल जीन काय करायचा आहे, आयडेंटिफाय करायचा आहे,
फाइंड करायचा आहे की ज्या जीनवर आपण काम करू शकतो. मागच्या एक्झाम्पल सांगितलं होतं, सपोज द पॅन्क्रियाटिक सेल्स पासून सीडीएनए लायब्ररी कन्स्ट्रक्ट केली असेल. पॅन्क्रियाटिक सेल्स म्हणजे काय, की ज्या सेल्स इन्शुलिन तयार करतात. त्यामुळे त्यांच्या सेल्समध्ये इन्शुलिन जीन हा ऍक्टिव्ह जीन असणार आहे, ते अबंडंट एमआरएनए मध्ये तो येणार आहे आणि तो इन्शुलिन जीन हा त्या वेगवेगळ्या क्लोन्स मध्ये किंवा त्या होस्ट सेल्स मध्ये इन्सर्ट केला गेला असणार आहे आणि आपल्याकडे एक सीडीएनए लायब्ररी तयार झालेली असणार आहे, कन्स्ट्रक्ट केली जाणार असणार आहे. आणि सपोज आपण जर प्लाझ्मिड वेक्टर वापरला असेल तर प्लाझ्मिड वेक्टर आपल्याला प्लेटवर काय मिळालेले असणार आहेत, कॉलनीज मिळालेल्या असणार आहेत आणि त्या कॉलनीज मधून एक सिंगल कॉलनी आपल्याला आयडेंटिफाय करायची आहे, डिफाईन करायची आहे की ज्याच्यामध्ये तो इन्शुलिन एन्कोड करणारा जीन काय केला गेलाय, इन्सर्ट केला गेलाय. येते लक्षात. पण नुसतं व्हिज्युअली आपण हे करू शकत नाही. फॉर दिस वी हॅव टू अप्लाय डिफरंट मेथड्स और डिफरंट स्क्रीनिंग स्ट्रॅटेजीज. समजतंय? मी काय म्हटलं, प्लाझ्मिड वेक्टर वापरला असेल तर यू कॅन गेट द कॉलनीज ऑन द अगार सरफेस. इफ यू यूज फाज वेक्टर्स देन यू गेट द प्लाक्स. येते लक्षात. जर आपण फाज वेक्टर वापरला तर आपले लायब्ररी कोणत्या फॉर्म मध्ये असणार आहे, तर प्लाक्स फॉर्म मध्ये असणार आहे. येते लक्षात. ते प्लाक्स जे तयार होणार आहेत प्लेटवर किंवा त्या लॉन मध्ये, बॅक्टेरियल लॉन मध्ये, त्या प्लाक्स ऍक्च्युअली ते रिप्रेझेंट द सीडीएनए लायब्ररी. समजतंय का? दोघांमधला फरक समजतोय. प्लाझ्मिड वेक्टर वापरला then you can get the colonies on the surface of agar and it represents the genomic library or cDNA library. Or if you use the phage vector, then the plaques you get or you obtained, they represent the cDNA library. Plaques actually काय करणार आहेत, ती cDNA library represent करणार आहेत. समजतंय हा पॉइंट? समजलाय सगळ्यांना? Then the frequency of occurrence of a cDNA from a given gene reflects the abundance of the mRNA for that gene. हाही पॉइंट आपण डिस्कस केला होता की अबंडन्सी ऑफ द mRNA. काही जीन्स हे ऍक्टिव्हली किंवा हाय एक्सप्रेस होत असतात, त्यांची एक्सप्रेशन लेवल जास्त असते, हाय लेवल असते. अशा वेळी त्यांच्यापासून जे mRNA तयार होणार आहेत ते mRNA सुद्धा काय असणार आहेत, मोस्ट अबंडंट mRNA असणार आहेत. तर काही जीन्स हे रेअरली एक्सप्रेस होतात. अगदी त्यांचे जे एक्सप्रेशन प्रॉडक्ट असेल, जे प्रोटीन असेल, ते कमी प्रमाणात लागत असेल, काही स्पेसिफिक मेकॅनिझम्स मध्ये, काही रिॲक्शन्स मध्येच लागत असेल तर ते जास्त प्रमाणात बनवलं जाणार नाही. म्हणजे त्याच्यापासून त्या तो जीन जास्त प्रमाणात एक्सप्रेस होणार नाही, त्याच्यापासून फारसे mRNA तयार होणार नाही. मग तो mRNA कसा असेल, लो अबंडन्स mRNA असेल. समजतंय? मग त्या अबंडन्सी वरून तो डीएनए और सीडीएनए त्या स्पेसिफिक त्या क्लोन्स मध्ये किंवा होस्ट सेल्स मध्ये इन्सर्ट होण्याची फ्रिक्वेन्सी ही त्या अबंडन्सीवर डिपेंड असणार आहे. लो अबंडंट mRNA असतील तर त्याची फ्रिक्वेन्सी कमी असेल. हाय अबंडन्स असतील तर त्याची फ्रिक्वेन्सी ही जास्त असणार आहे. एक मिनिट. आलं लक्षात इथपर्यंत? So we have to try to find the correct one clone in about 1 lakh individual clones or transformed cells. So for this, we have to apply the different screening methods or the approaches. So let's see first, what is the screening? So screening is the process of identifying one particular clone containing the gene of interest from among the very large number of others in gene library. So what is the screening of gene library? It is the process of identifying one particular clone containing the gene of interest from among the very large number of others in gene library. Gene library मध्ये जेवढे क्लोन्स तयार झाले त्या सगळ्या क्लोन्स मधून, म्हणजे त्या रिकॉम्बिनंट और ट्रान्सफॉर्म होस्ट सेल्स मधून वी हॅव टू आयडेंटिफाय वन पर्टिक्युलर क्लोन कंटेनिंग द जीन ऑफ इंटरेस्ट. जसं सांगितलं की इन्शुलिन जीन आपल्याला आयडेंटिफाय करायचं, त्या कोणत्या क्लोन मध्ये तो इन्शुलिन जीन इन्सर्ट झालाय लक्षात. सो वी हॅव टू आयडेंटिफाय द क्लोन कंटेनिंग द इन्शुलिन जीन फ्रॉम अमंग द व्हेरी लार्ज नंबर ऑफ ट्रान्सफॉर्म सेल्स और रिकॉम्बिनंट क्लोन्स. So the identification of the specific clone from a DNA library, it can be carried out by using or exploiting the sequence of the clone and the structure or the function of its express product. So screening कसं केलं जाईल, कोणत्या बेसिसवर केलं जाईल, कोणते क्रायटेरिया किंवा कोणत्या मेथडॉलॉजीज वापरल्या जातील. तर फर्स्ट
It can be done or it can be carried out by using the sequence of the target gene. आपण जो जीन इन्सर्ट केलाय टार्गेट जीन त्या सेलमध्ये ट्रान्सफॉर्म सेलमध्ये आपण इन्सर्ट केला त्या जीनचा सिक्वेन्स दॅट इज सिक्वेन्स ऑफ द क्लोन that is it can be used to identify the specific clone from the DNA library or we can use the structure or product function of its express product म्हणजे तो जीन एक्सप्रेस झाल्यानंतर जे काही प्रोटीन तयार होईल जो काही प्रोडक्ट तयार होईल त्याच्या स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऍस्पेक्ट वरून किंवा फंक्शनल प्रॉपर्टीज वरून वी कॅन आयडेंटिफाय द स्पेसिफिक क्लोन. Okay, so screening the product of clone is applied only to expression libraries. म्हणजे जर आपण सेकंड मेथड बघितली सेकंड अप्रोच बघितला that is by determining the structure or function of its express product we can screen the library. So this approach is applied only to expression library means expression cDNA libraries. cDNA libraries आपण मध्ये त्याचा ऍडव्हान्टेज प्लस मेन एम बघितला होता की cDNA लायब्ररीज कशासाठी कन्स्ट्रक्ट केल्या जातील कशासाठी वापरले जातात कोण सांगता येईल कोणाला सांगता येईल. Expression libraries cDNA libraries it can be used as a expression libraries. So what is expression libraries or cDNA libraries किंवा असं म्हणू शकतो आपण cDNA libraries कशासाठी मेन ऍप्लिकेशन काय आहे त्याचा किंवा मेन ऍडव्हान्टेज काय आहे कोण सांगेल. स्नेहा चॅटर्जी स्वाती पवार कोण सांगे दोघींपैकी कशासाठी वापरलं जाईल. ओके स्नेहा टेल मी. cDNAचं मेन ऑब्जेक्टिव्ह कशासाठी कन्स्ट्रक्ट केला जातील किंवा त्याचा ऍडव्हान्टेज काय ओव्हर द जिनोमिक लायब्ररी. The advantage of cDNA library over the genomic library we can say. एक मेन ऍडव्हान्टेज काय त्याचा किंवा ऍप्लिकेशन वी कॅन से कोण सांगेल. प्रद्युम्न ऋषिकेश कोण सांगेल बोला पटकन. cDNA libraries contains only exons or coding part. Correct. Coding region. Correct. So it पुढे काय cDNA library सगळ्यांना माहिती की cDNA library it contains only exons or coding regions. So when this cDNA are inserted or transformed into the prokaryotic system there is no need to remove the introns or there is no need to process the mRNA. इथे लक्षात प्रोकॅरियोटिक सिस्टीम मध्ये जेव्हा ते इन्सर्ट केले जातील तेव्हा त्यांच्या एक्सप्रेशन साठी हे आरएनए प्रोसेसिंग करायची गरज नाही बिकॉज दे कंटेन ओनली एक्झॉन्स और कोडिंग रिजन. इथे लक्षात जर एंट्रॉन्स किंवा नॉन कोडिंग रिजन रिमूव्ह केले नसते तर त्याचं प्रोसेसिंग करावं लागलं असतं आरएनए स्प्लायसिंग करावं लागलं असतं आणि आरएनए स्प्लायसिंग साठीची एन्झाईम्स लागणार आहेत. These enzymes are not present in prokaryotic system. Prokaryotic system lack these enzymes. समजतंय का. आणि त्यामुळे जेव्हा जिनोमिक लायब्ररी बनवली जाईल युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम साठी तेव्हा असे युकॅरियोटिक जीन्स हे प्रोकॅरियोटिक सिस्टीम मध्ये किंवा प्रोकॅरियोटिक होस्ट सेल मध्ये एक्सप्रेस होत नाहीत कारण का त्यांच्या आरएनए प्रोसेसिंग साठी जी एन्झाईम्स लागतात किंवा जी स्प्लायसिंग साठी जी एन्झाईम्स लागतात these enzymes are absent in प्रोकॅरियोटिक सिस्टीम. समजतंय. त्यामुळे जिनोमिक लायब्ररी जर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम साठी कन्स्ट्रक्ट केली तर युकॅरियोटिक जीन्स cannot be expressed in prokaryotic system. So for the expression of these eukaryotic genes we have to construct the cDNA library. cDNA lacks the introns or non-coding regions so it can be easily expressed in prokaryotic host cells after transformation. समजतंय हा. This is the key advantage of cDNA library over the जिनोमिक लायब्ररी. समजला का हा पॉइंट. स्लाइड Yes, ma'am. ओके स्लाइड दिसते ना आता सगळ्यांना. ओके सो दिस सेकंड अप्रोच can be used for the cDNA library. इथे लक्षात जिनोमिक लायब्ररी साठी जो applicable नाही but the use of the sequence of the clone for the screening of DNA library this approach that is this first approach it can be used this can be used for both
that is genomic as well as cDNA library. While the second approach, it is applicable to only cDNA library. हा फरक समजला का सगळ्यांना? So there are three approaches or the three methods for the screening of the libraries for specific genes. The first is the use of DNA sequences. That is, DNA sequences can be used for the screening by two methods, that is hybridization method and by PCR techniques. That is, DNA sequencing this point can be uh, exploited or can be used for the screening of libraries. There are two methods are available, that is hybridization of DNA and second is the PCR technique. So we will see these two techniques or these two approaches in detail. The second one, as I told you, the expression of particular protein with immunological epitopes. That is, the second approach जो आपण बघितला होता, that is to determine the structural and functional properties for the screening of libraries, to use the structural and functional properties of expression product, that is protein, for screening of libraries. If expression protein, ऑब्विसली प्रोटीन आहे म्हणल्यावर त्याच्यावर काय असणार आहेत, वेगवेगळे इपिटोप्स असणार आहेत, अँटीजेन्स असणार आहेत. सो बाय युझिंग द स्पेसिफिक अँटीबॉडीज वी कॅन डिटरमाइन और वी कॅन डिटेक्ट द प्रेझेन्स ऑफ स्पेसिफिक प्रोटीन्स. सो दिस इज इम्युनॉलॉजिकल अप्रोच. आलं का लक्षात? म्हणजे हा काय झाला, स्ट्रक्चरल ऍस्पेक्ट झाला की त्या प्रोटीन्सवर जे काही इपिटोप्स असतील, अँटीजेन्स असतील, त्या अँटीजेनच्या अगेन्स्ट वी हॅव टू यूज द स्पेसिफिक antibodies. So by using specific antibodies, we can check or we can detect the specific proteins. So this is immunological approach. And third is the enzymatic activity means we can determine the biological activity or biological function of that particular protein. समजतात? जो एक्सप्रेशन प्रोडक्ट आहे, सपोज तो एखादा एन्झाईम असेल, तर त्या एन्झाईमची बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी म्हणजेच काय, एन्झायमॅटिक ऍक्टिव्हिटी वी कॅन चेक. म्हणजे एन्झाईम, सपोज एखादा स्पेसिफिक एन्झाईम तिथं तयार होतोय, तर तो प्रोडक्ट आपण जर चेक करायचा आहे, आपल्याला तिथं डिटेक्ट करायचा आहे, तर त्याच्यासाठी आपण तो प्रोटीन स्पेसिफिक एन्झायमिक ऍक्टिव्हिटी दाखवतोय का, स्पेसिफिक सबस्ट्रेट जर त्याला प्रोव्हाइड केला तर त्याचं कन्व्हर्जन प्रोडक्ट मध्ये करतोय का, हा क्रायटेरिया किंवा हा अप्रोच इथे आपण युज करू शकतो. जर स्पेसिफिक चेंज त्या रिॲक्शन मध्ये दिसला, त्याचा अर्थ काय होतो की त्या रिॲक्शन मध्ये एन्झाईम, त्या स्पेसिफिक एन्झाईमने ती रिॲक्शन कॅटलाइज केली आहे, अँड सो द सबस्ट्रेट इज हॅज बीन कन्वर्टेड इनटू प्रॉडक्ट. मीन्स that specific enzyme is present in that particular reaction mixture. समजतंय का? So we can confirm the presence of this enzyme. आणि एन्झाईम कोणी एन्कोड केलंय, तर स्पेसिफिक जीननी, म्हणजे तो जीन त्या पर्टिक्युलर सेल मध्ये प्रेझेंट आहे. आलं का लक्षात? सो देर आर थ्री अप्रोचेस और थ्री स्ट्रॅटेजीज कॅन बी यूज फॉर द स्क्रीनिंग ऑफ लायब्ररीज. द फर्स्ट इज बाय यूज ऑफ द डीएनए सिक्वेन्सेस ऑफ क्लोन्स. जो आपण टार्गेट जीन त्याच्यामध्ये इन्सर्ट केलाय, जो क्लोन इन्सर्ट केलेला आहे, त्या क्लोनचा डीएनए सिक्वेन्स वी हॅव टू determine. And for the determination of DNA sequence of particular clone, we can use the hybridization technique or PCR technique. Again, the second approach is to determine the structural and functional properties of expression product, that is protein. जे बऱ्याच वेळा जे जीन एक्सप्रेस होतात, they express or they encode the specific proteins. These proteins have the specific antigens on their surface. So these proteins can be detected by using the specific antibodies. And the third approach, that is here we determine the specific function of that expression product. Suppose expression product is enzyme, so here we can determine the enzymatic activities, that is we can run the enzyme assay. तुम्ही बऱ्याच वेळा TY ला केमिस्ट्री 1 ला एन्झाईम assay प्रॅक्टिकल्स मध्ये रन केलेले असतील, जसं वेगवेगळे जे अमायलेज ऍसे तुम्ही मला वाटतं TY मध्ये तुम्हाला झालं असेल. सो असे ऍसे, एन्झायमॅटिक ऍसे तुम्ही रन करून तिथं प्रॉडक्ट तयार होतोय का तर चेक करू शकता. अँड सो द प्रेझेन्स ऑफ प्रॉडक्ट और प्रेझेन्स ऑफ एन्झाईम इट कन्फर्म्स द प्रेझेन्स ऑफ स्पेसिफिक जीन. आलं लक्षात? So let's see first approach or the first method, that is screening of library by using the
clone DNA sequences. So DNA sequences can be determined. DNA sequences of clone DNA or the DNA sequences of target DNA, it can be determined by two major methods. The first is hybridization and second is PCR. So let's see first, that is hybridization technique. Hybridization technique, it is the most commonly used method. First of all, tell me what is DNA hybridization? What is DNA hybridization? टॅक्झोनॉमी झालंय का तुम्हाला? बॅक्टेरियल सिस्टमॅटिक्स वगैरे किंवा हायब्रिडायझेशन टेक्निक्स वापरलं जातं त्याच्यामध्ये. आयडेंटिफिकेशन ऑफ स्पेसिफिक स्पेसिस. हायब्रिडायझेशन, हायब्रिड म्हणजे काय की दोन वेगवेगळे मॉलिक्युल्स एकत्र येणं. हायब्रिड्स म्हणजे काय की ज्याच्यामध्ये दोन वेगवेगळे मॉलिक्युल्स असणार. सो हायब्रिडायझेशन टेक्निक डीएनए हायब्रिडायझेशन मीन्स व्हॉट की जो आपला क्लोन डीएनए आहे किंवा जो टार्गेट डीएनए आहे डबल स्ट्रँडेड असेल तो काय करणार, त्याचं डिनॅच्युरेशन करणार म्हणजे सिंगल स्ट्रँड तयार होतील आणि त्या सिंगल स्ट्रँड बरोबर आपला स्पेसिफिक आरएनए और डीएनए प्रोब, मग तो सिंथेटिक असेल किंवा कुठल्या ऑर्गॅनिझम मधून तो आयसोलेट केलेला असेल, तो प्रोब we have to this probe is allowed to hybridize with that particular target DNA or clone DNA. If there is complementary sequence complementary between these two DNA molecules, they will form hybrid molecules. That is, they will form double stranded DNA or duplex. येते का लक्षात मी काय सांगते की हायब्रिडायझेशन टेक्निक म्हणजे काय? हायब्रिड मीन्स दोन वेगवेगळे मॉलिक्युल्स एकत्र येणं म्हणजेच हायब्रिड तयार होतो. इथे लक्षात, मग दोन वेगळे मॉलिक्युल्स इथे काय असतील तर एक आपला टार्गेट डीएनए किंवा क्लोन डीएनए की ज्याचा प्रेझेन्स आपल्याला चेक करायचा त्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम मध्ये. मग त्याच्यासाठी त्या टार्गेट डीएनए ला किंवा तो जो क्लोन डीएनए त्याला कॉम्प्लिमेंटरी प्रोब्स वापरायचे लक्षात. मग आयदर आरएनए प्रोब्स किंवा डीएनए प्रोब्स वापरायचे. मग ते प्रोब्स त्या टार्गेट डीएनए किंवा क्लोन डीएनए बरोबर जाऊन बाइंड झाले, त्यांनी डुप्लेक्स तयार केला, हायब्रिड बनवला, म्हणजे तिथे हायब्रिडायझेशन झालं, तर वी कॅन कन्फर्म द प्रेझेन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर टार्गेट डीएनए और क्लोन डीएनए. तिथं हायब्रिडायझेशन झालं याचा अर्थ असा की आपला जो प्रोब आपण वापरलाय तो प्रोब त्या स्पेसिफिक टार्गेट डीएनए ला कॉम्प्लिमेंटरी आहे म्हणून त्यांचा हायब्रिड तयार झालं किंवा डुप्लेक्स तयार झाला, म्हणजे तो स्पेसिफिक जीन त्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम मध्ये इन्सर्ट केलेला आहे. दिस पर्टिक्युलर क्लोन इट कंटेन्स द टार्गेट जीन. समजतंय का? हायब्रिडायझेशन समजलंय? सो लेट्स सी मेथड और approach. Here this hybridization technique is most commonly used method. It gives fast results. It can be applied for both genomic as well as cDNA libraries. So it is also it is applicable to large number of clones. जरी क्लोनचा नंबर कितीही जास्त असला तरी हायब्रिडायझेशन टेक्निक हे आपण त्याला वापरू शकतो फॉर द स्क्रीनिंग पर्पज. It also can be used to identify the clones that are not full length. समजतंय का काय सांगितलं? It can be used to identify the clones that is in case of cDNA library where the cDNAs are not constructed in full length. म्हणजे काय, आपण cDNA लायब्ररीच्या कन्स्ट्रक्शनच्या वेळेला बघितलं होतं की बऱ्याच वेळा वेगवेगळे टेक्निक्स किंवा वेगवेगळे अप्रोचेस स्ट्रॅटेजीज वापरून हे लॉंग लेंथ cDNA वापरला जातो किंवा बनवला जातो. समजतंय का? पण तरी सुद्धा त्याला काही लिमिटेशन्स आहेत की बऱ्याच केसेसमध्ये फुल लेंथ cDNA मिळत नाही, फुल लेंथ cDNA तयार होत नाही. मग असा जो cDNA शॉर्ट cDNA फ्रॅगमेंट त्या स्पेसिफिक ऑर्गॅनिझम मध्ये किंवा होस्ट सेल मध्ये इन्सर्ट केलाय, तो जरी cDNA असला तरी त्याची लेंथ किंवा तो फुल लेंथ नसल्यामुळे, पूर्ण जीन नसल्यामुळे तो एक्सप्रेस होणार नाही. त्याच्यापासून फंक्शनल प्रोटीन किंवा प्रॉडक्ट तयार होत नाही. समजतोय का? जो cDNA आहे की जो फुल लेंथ नाहीये, त्याच्यामध्ये पूर्ण जीन त्याच्या cDNA मध्ये कन्वर्ट झालेला नाही. त्याच्यापासून पूर्ण जीन त्याच्यामध्ये त्याचे जे कोडिंग सिक्वेन्सेस असतील, त्याचे काही कोडॉन्स असतील, ते सगळे त्या cDNA मध्ये आलेले नाहीत, म्हणजे तो फुल लेंथ नाहीये. मग अशा वेळी जर पूर्ण लेंथ नसलेला जीन असेल तर तो एक्सप्रेस होणार नाही आणि त्याच्यापासून जे काही प्रोडक्ट जरी एक्सप्रेस झाला तरी त्याच्यापासून फंक्शनल प्रोटीन तयार होणार
नाही. इथे लक्षात घ्या ही अल्टर्ड प्रोटीन त्याच्यापासून तयार होऊ शकतं, कारण का त्याच्यामध्ये पूर्ण कोडिंग सिक्वेन्सेस आलेला नाही. समजतंय का? आणि त्याच्यामुळे आपण जो एक्सप्रेशन प्रोटीन्सच्या ज्या प्रॉपर्टीज, स्ट्रक्चरल किंवा फंक्शनल प्रॉपर्टीज वापरून तो जीन तिथे आयडेंटिफाय किंवा स्क्रीन करू शकत नाही. आणि फॉर दिस पर्पज, दॅट इज फॉर द स्क्रीनिंग ऑफ सच अ जीन्स, वी हॅव टू यूज द DNA सिक्वेन्सिंग मेथड और DNA हॅलो मॅम. सिक्वेन्सिंग स्ट्रॅटेजी. हा बोल. मॅम रिटर्न करून घ्यायचे पण स्लाइड दिसत नाहीये. स्लाइड ओके, एक मिनिट. आता दिसते? स्लाइड दिसते का सगळ्यांना? नाही. नाही दिसत. आता शेअर झाली असेल. ओके. हा येस दिसते मॅम आता. Okay, so in case of cDNA library, it can be used to identify the clones that are not full length. If cDNA is not full length DNA, so it cannot be expressed, or if it expressed, the functional protein will not be formed, or sometimes altered protein will form. So in this case, we cannot detect the expression product, and so for this purpose, the screening of such a cDNA molecules, we have to apply the hybridization technique, or we have to use the hybridization strategy. समजला का हा पॉइंट सगळ्यांना? की फुल लेंथ cDNA जर नसेल तर त्याच्यापासून जे प्रोटीन, एकतर प्रोटीन्स तयार होणार नाहीत किंवा फंक्शनल प्रोटीन तयार होणार नाहीत, अल्टर्ड प्रोटीन तयार होतील. मग अशा वेळी आपण जो सेकंड अप्रोच किंवा स्ट्रॅटेजी बघितली की एक्सप्रेशन प्रॉडक्ट्स स्टडी करायचे, मग त्याचं इम्युनॉलॉजिकल डिटेक्ट करू शकता का त्यांची बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी, फॉर एक्झाम्पल एन्झायमॅटिक ऍक्टिव्हिटी तुम्ही इथे स्टडी करू शकता. पण ते केव्हा, जेव्हा तो जीन एक्सप्रेस होईल त्याच्यापासून फंक्शनल प्रोटीन तयार होईल. ते फुल लेंथ cDNA नसल्यामुळे here we cannot apply this strategy, and so for the screening of cDNA molecule that are not full length, here we have to use the hybridization technique. समजलं? Then different scientists have developed the different techniques. The scientists Grunstein and Haugness in 1975 developed a screening procedure to detect the DNA sequences in transformed colonies, and this is achieved by in situ hybridization with radioactive RNA probes. Yeah, the Grunstein and Haugness, they had developed the screening procedure to detect the specific DNA sequences in transformed colonies, and it was achieved by in situ hybridization. In situ hybridization म्हणजे काय की ज्या बॅक्टेरियल कॉलनीज आहेत त्या कॉलनीज स्लाइस करून तिथे जो DNA रिलीज होईल तिथे आपण प्रोब ऍड करायचे. सो इन सिटू. ओके. सो बाय इन सिटू hybridization, here the probes are used, they are labeled with radio isotopes. लक्षात, radioactive RNA probes are used here to detect the specific DNA sequences. This process is further modified by another group of scientists, that is Hanahan and Mendelssohn in 1980. These two scientists, they develop or they modify the same technique which allows the screening of colonies plated at very high density. म्हणजे बऱ्याच वेळा जर रिकॉम्बिनंट क्लोनचा नंबर वाढला असेल किंवा जी प्लेट तुम्ही स्क्रीनिंग साठी वापरणार आहे त्याच्यावर कॉलनीचा नंबर हा खूप जास्त आहे, अशा वेळी त्यांच्यामध्ये स्क्रीनिंग करण्यासाठी ही मॉडिफाईड मेथड यू कॅन यूज. आणि लक्षात, नाउ लेट्स सी
method, that is Grunstein-Hognes method for the detection of recombinant clones by colony hybridization technique. So here first the colonies are colonies on the agar, they are first replica plated onto nitrocellulose filter discs. लक्षात, that is we have grown the colonies on the surface of agar plate. So these colonies on agar plates are first replica plated onto nitrocellulose cellulose filter discs. Then these colonies on filter are treated with alkali to lyse them and denature the DNA. आता नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपर आपण त्या एक डायग्राम तुम्ही बघू शकता इथे, सिंपल डायग्राम बघा की दिस इज plate on which bacterial cells or sorry bacterial colonies are grown. So this is master plate. So on this master plate we place or we keep the nitrocellulose filter paper. So आणि थोडासा प्रेस करायचा, तुम्ही जसं रेप्लिका प्लेट टेक्निक करता आपल्या रेग्युलर प्रॅक्टिकलला सेम तीच टेक्निक वापरायची, पण रेप्लिका जो वेल्वेट क्लॉथच्या ऐवजी आपण काय वापरणार आहोत, नायट्रोसेल्युलोज फिल्टर. नायट्रोसेल्युलोज filter paper, it has high affinity for DNA molecule, and for this purpose this specific nitrocellulose filter has been applied here. So this nitrocellulose filter is pressed over the surface of agar. So colonies they get attacked. Sorry, before that आपल्याला काय करावं लागेल, हा, सो दिस इथपर्यंत समजलं का की तो पेपर आपण त्याच्यावर प्रेस करायचा. देन the colonies on the filter paper are treated with alkali to lyse them. म्हणजे आता त्या फिल्टर पेपरवर colonies आल्यात. Now this filter paper is treated with alkalis like 0.5 normal NaOH. So this treatment it lies the colonies lies होतील alkali बरोबर ट्रीटमेंट केल्यावर and it releases the DNA molecules. Also due to the treatment of alkalis the DNA molecule get denatured. आता denature होतो DNA म्हणजे काय, तर जे डबल स्ट्रँडेड DNA तो काय होणार आहे, ते डबल स्ट्रँडेड DNA आता एकमेकांपासून सेपरेट होणार आहेत. इट लीड्स टू फॉर्मेशन ऑफ सिंगल स्ट्रँडेड DNA molecules. In next step, this filter, that is nitrocellulose filter paper, is treated with proteinase K enzyme. It is treated with proteinase enzymes. Proteinase enzymes, it removes the protein from this denatured DNA. इथे लक्षात दे, सेल्युलर डेब्रीज असतील की ज्याच्यामध्ये डीएनए असेल, प्रोटीन्स असतील, त्यामधून प्रोटीन आपल्याला आता रिमूव्ह करायचा आहे. फॉर दिस पर्पज वी यूज द प्रोटीनेज एन्झाइम. So proteinase enzyme, it removes the protein. So it leaves behind the DNA molecules bound to the cytocellulose paper. As I told you earlier, these DNA molecules, they have high affinity for nitrocellulose paper. So they get bound to the nitrocellulose फिल्टर डिस्क और फिल्टर पेपर. इथे लक्षात, आणि बाकीच्या ज्या इम्प्युरिटीज आहेत त्या आपण तिथून रिमूव्ह करायच्या, त्याच्यासाठी आपण प्रोटीनेज सारखी एन्झाइम्स वापरायची की जेणेकरून ते प्रोटीन्स तिथून रिमूव्ह होतील आणि पाठीमागे जो राहील डीएनए मॉलिक्युल इट गेट बाउंड टू द नायट्रोसेल्युलोज पेपर. इथे लक्षात होतं त्या नायट्रोसेल्युलोज पेपरला बाउंड झाला. This DNA is fixed firmly by baking the filter at 80 degree Celsius. आता तो थोडासा हीट करायचा, बेक करायचा at 80 degree Celsius की जेणेकरून ते DNA त्या फिल्टरवर फिक्स होतील किंवा फर्मली बाउंड होतील. इथे लक्षात, हिटिंग मुळे काय होणार आहे, ते गेट फर्मली बाउंड और गेट फिक्स्ड to this filter paper. After then we have to add the labeled RNA. Labeled means radio labeled RNA and allowed to hybridize with the specific DNA sequence or target DNA sequence. आता तिथे RNA probes टाकलेत. RNA probes ज्या ठिकाणी त्यांची कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स त्यांना दिसेल त्या स्पेसिफिक कॉम्प्लिमेंटरी DNA सिक्वेन्सला जाऊन ते RNA बाइंड होतील. Then this RNA unbound RNA probes are removed from that filter paper. Now we have to check or we have to monitor the hybridization and it is done with the autoradiography. Autoradiography maybe तुम्ही MSc 1 मध्ये शिकलाय का? इथे आता जी आपण प्रोसेस बघितली ती सगळी दाखवलेली आहे. दिस इज मास्टर प्लेट. मास्टर प्लेटवर आपण काय ठेवलं, नायट्रोसेल्युलोज पेपर डिस्क ठेवला की जेणेकरून त्या प्लेटवरच्या कॉलनीज त्या नायट्रोसेल्युलोज डिस्कवर येतील. Then these colonies are lysed by using the 0.5 normal NaOH
देन न्यूट्रल दिस फिल्टर पेपर आता पीएच किती चेंज झालेला असेल, त्याचा अल्कलाइन पीएच शिफ्ट झाला असेल, सो तिथे आपल्याला न्यूट्रलायझेशन करणं गरजेचं आहे टू ऍडजस्ट द पीएच न्यूट्रल. Then we add or we pour the proteinase enzymes to remove the proteins. Washing is given to remove the cellular debris or the protein molecule from the nitrocellulose filter paper. At the same time, the DNA molecules, they have high affinity for nitrocellulose paper, so they get bound to this filter paper or disc. Okay, so again this paper is baked at 80 degrees Celsius, or it is heated at 80 degrees Celsius. Heating increases the affinity of DNA to nitrocellulose filter paper, means this DNA molecules, they get firmly fixed at the nitrocellulose paper. Now this here we get the DNA print. म्हणजे आता हा नायट्रोसेल्युलोज पेपरवर फक्त डीएनए मॉलिक्युल्स असणार आहेत, बाकीच्या सगळ्या सेल्युलर डेब्रिज आपण इथून रिमूव्ह केल्यात आणि ते डीएनए मॉलिक्युल्स त्या पेपरवर फर्मली किंवा अगदी व्यवस्थित फिक्स झालेले असतात. सो हियर वी गेट द डीएनए प्रिंट. ओके, देन आता ह्याच्यावर आपण काय ऍड करणार आहोत, रेडिओ लेबल प्रोब्स. So label RNA probes are allowed to mix with and hybridize with the specific DNA sequence. हायब्रिडायझेशन झाल्यानंतर एक स्पेसिफिक टाइम इन्क्युबेशन आपण त्यांना प्रोव्हाइड केला. त्याच्यानंतर वॉशिंग द्यायचं की जेणेकरून अनबाउंड डीएनए मॉलिक्युल्स तिथून रिमूव्ह होतील. आणि हायब्रिडायझेशन इट कॅन बी मॉनिटर्ड और इट कॅन बी चेक बाय ऑटो रेडिओग्राफी. फॉर दिस पर्पज हियर वी expose this nitrocellulose filter paper to X-ray film. लक्षात X-ray film किंवा जो फोटोग्राफिक फिल्म असते त्याला तो नायट्रोसेल्युलोज पेपर एक्सपोज करायचा. जर जिथं हायब्रिडायझेशन झालंय, म्हणजे ज्या टार्गेट डीएनए सिक्वेन्सला जिथं रेडिओ ऍक्टिव्ह आरएनए प्रोब जाऊन बाइंड झालाय, त्या प्रोब मधले जे रेडिओ आयसोटोप्स आहेत, ऑब्वियसली ते इमिट द रेडिएशन्स अँड दिस रेडिएशन्स रिॲक्ट विथ द सिल्वर नायट्रेट ऑफ दिस एक्सरे फिल्म और फोटोग्राफिक फिल्म. सिल्वर नायट्रेट बरोबर त्या रेडिएशनची रिॲक्शन होते आणि तिथं प्रेसिपिटेट तयार होतो आणि आपल्याला जो ऑटो रेडिओग्राफ मिळेल तिथं त्या एक्सरे फिल्मवर किंवा ती जी फोटोग्राफिक फिल्म असेल तिथं इमेज तयार होते. याचं लक्षात समजतंय का? आणि त्याच्यावरून आपण आपली जी ओरिजिनल मास्टर प्लेट ठेवली होती ती त्या ऑटो रेडिओग्राफ बरोबर कम्पेअर करायची आणि त्याच्यावरून आपण त्याला कॉम्प्लिमेंटरी किंवा त्याची जी रिलेटिव्ह पोझिशनला जी कॉलनी असेल ती ऍज ए आपला जो टार्गेट जीन किंवा आपला जो स्पेसिफिक जीन त्या कॉलनीमध्ये इन्सर्ट झालाय म्हणून ती आपण आयडेंटिफाय करू शकतो. समजतंय का? कॉलनी हायब्रिडायझेशन मेथड सिंपल मेथड आहे. ही दुसरी डायग्राम सुद्धा इझिली म्हणजे तुम्ही बघू शकता, इझी डायग्राम आहे. ह्याच्यामध्ये मास्टर प्लेट, त्याच्यावर नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपर प्रेस केला. सो हियर वी गेट द colonies replicated on this nitrocellulose filter, that is replica filter. Then it is treated with alkalis or protease enzyme to remove the cellular debris. Then radioactive RNA probes are allowed to hybridize with the target DNA sequence. Then this nitrocellulose membrane is exposed to X-ray film or photographic film. आणि जिथं हायब्रिडायझेशन झालं असेल तिथं ते आरएनए प्रोब्स असतील. आरएनए प्रोब्स कसे आहेत, रेडिओ लेबल्ड आहेत. सो दे इमिट द रेडिएशन्स अँड दिस रेडिएशन्स रिॲक्ट विथ दिस एक्सरे फिल्म. सो हियर वी गेट द इमेज. समजतंय का? जिथं हायब्रिडायझेशन झालंय आणि त्याच्यावरून मग आपल्याकडे मास्टर प्लेट असणार आहे. त्या मास्टर प्लेटवर करस्पॉन्डिंग पोझिशन त्याची आपण त्या कॉलनीची आयडेंटिफाय करू शकतो आणि ती कॉलनी it can be pick up for the further analysis or further use. समजलं इथपर्यंत? So here we stop. इथपर्यंत समजलंय का सगळ्यांना आजची मेथड, हायब्रिडायझेशन मेथड फॉर स्क्रीनिंग ऑफ डीएनए मॉलिक्यूल? समजली सगळ्यांना? नेक्स्ट लेक्चर परत प्लीज एक्सप्लेन करा. कुठली नेक्स्ट लेक्चरला ह्या आताच्या ज्या दोन्ही डायग्राम दाखवल्या ना त्या फक्त परत एकदा एक्सप्लेन करा. बरं चालेल. मॅडम जॉईन नाही झाल्या ना? जॉईन अजून नाही झालं. पाटील मॅडम जॉईन नाही ना झाल्या. हा, मग तोपर्यंत आपण कंटिन्यू करूया. ओके चालेल. ठीक आहे.
जी पहिली डायग्राम आहे सिंपल जसं तुम्ही आवाज येतो मॅडम. आवाज येत नाहीये ना इथे शेजारी काम चालू आहे ऍक्च्युली. ठीक आहे मग आपण नेक्स्ट लेक्चरलाच करूया. आवाज येत नाहीये ना? हॅलो आवाज येतोय पण पाठीमागून पण खूप आवाज येतोय, डिस्टर्बन्स हा होतोय. हा ठीक आहे मग आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ठीक आहे असाइनमेंट मी पोस्ट करेन ग्रुपवर तेव्हा त्या क्लासला जाऊन तुम्ही ती सोडवायची आणि त्याचे फोटोज अपलोड करायचे आहेत मंगळवारपर्यंत. इनोव्हेटिव्ह आयडिया तुम्ही मंगळवारपर्यंत मेल करा किंवा ग्रुपवर टाका. आणि पोस्टर जे करणार आहेत रिसर्च पोस्टर्स त्यांनी सुद्धा फास्ट काम करायचं आहे. आपल्याला डेडलाईन दिलेल्या आहेत 24 ते 25 तारखेपर्यंत आपला व्हिडिओ तयार झाला पाहिजे प्रेझेंटेशनचा. त्याच्या आधी पोस्टर तयार करणं गरजेचं आहे. तुम्हाला जे काही प्रॉब्लेम्स असतील ते तुमच्या गाईड बरोबर डिस्कस करा आणि फास्ट हे काम करायचं आहे. आलं लक्षात? सो वी स्टॉप हिअर. थँक्यू. हॅलो एव्हरीवन. कुणीतरी अनम्यूट करून बोल माझा की आवाज कोमे. येतोच नाही का सांगा. ग? येतोय ग, 10चं येतोय लेक्चर कोमे. नाही होणार आहे. कोण 10चं बोललं? लेक्चर नाही होणार आहे. आता सुतार मॅमचा मेसेज आलाय जस्ट मला. प्रज्ञा मॅमचं लेक्चर आहे ना आता ते होणार नाहीये. डायरेक्ट 11ला होईल. ओके ओके. लेफ्ट होऊया ना आपण. हा? मग आता लेफ्ट व्हायचंय ना. हा. तू मग आता लेक्चर घेणार left असेल व्हा तर बघ आणि कोणतं लेक्चर घे. ए रेकॉर्डिंग चालू आहे रेकॉर्डिंग. असू दे ना आता मग तुला सांगू. चालेल ठीक आहे मग व्हायचं लेफ्ट. हा लेफ्ट व्हा आणि 11 वाजता जॉईन व्हा सीओसीच्या लेक्चरला. अच्छा अच्छा ठीक आहे. ओके ठीक ओके ओके कोमल मॅडम ठीक आहे चालेल. आहे. वेलकम.